नमस्कार. नमस्कार. लय निवांत बसले. निवांतच आहे आता, आज संडे. का बरं, काय काम करता? माझे व्यवसाय आहेत, दुधाची डेअरी आहे, पशुखाद्याची एजन्सी आहे, असे शेती आहे. गाव कोणतं? हेच कळम. निवडणुकीचं वातावरण कसं आहे? निवडणुकीचं वातावरण चालू आहे, आता निवडणूक चालू झालेली आहे. वातावरण दोन्ही बाजूनी प्रचार चालू आहे. प्रचार दोन्ही बाजूने चालणार, पण या वर्षी असं वाटतंय का दिलीप वळसे पाटलांना विरोध का होतोय? वळसे पाटलांना विरोध नाहीये. विरोध वळसे पाटलांना फक्त एकाच कारणामुळे होतोय का शरद पवारांना सोडून गेल्यामुळे विरोध आहे. परंतु वळसे पाटील साहेबांचे 35 वर्षाचं काम, विकासाचं काम बघणारे लोक विकासावर मतदान करणारे, आणि वळसे पाटील साहेबांनी शरद पवारांना सोडलेलं नाही, शरद पवारांच्या विचारांना सोडलेलं आहे. आणि आंबेगाव तालुक्याच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात लिंबे धरणाच्या बोगद्यामुळं वळसे पाटील साहेबांच्या विचारांना सोडून आज अजितदादांबरोबर गेलेले आहेत. तो काय विषय बरं, म्हणजे जे डिंब्याचा बोगदा पाडून माणिक डोहला पाणी न्यायचं आणि नंतर ते पाणी कर्ज जामखेड न्यायचं, असा विषय? असा विषय आहे. तो विषय साहेबांनी त्याला परवानगी दिली होती. कोणती परवानगी दिली होती? का आमच्या तालुक्याला लागणारं पाणी आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जे पाणी लागते ते सोडून पावसाळ्यात जे ओव्हरफ्लो पाणी होते, जे पाणी नदीला वाहून जाते, ते पाणी बोगद्या वाटे माणिकडोह धरणात सोडायचं. माणिकडोह धरण त्याच्यातून भरून निघत आणि तेच पाणी मग खाली शिरोळ तालुका असेल किंवा कर्जत जामखेड असेल तिकडं नगर जिल्ह्याला द्यायचे, अशी परिस्थिती. परंतु जेव्हा साहेब नगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा हा असा प्रश्न कधीही निर्माण झाला नाही. तो आज निर्माण झालेला आहे. याच्या अगोदरही साहेब अनेक वेळा साहेबांच्या भाषणामधून सांगत होते, म्हणजे 20 वर्ष साहेब सांगतात की तुम्ही पाणी मागणी अर्ज करा, पाणी मागणी अर्ज करा, पाण्यावर आपला हक्क सांगा. परंतु साहेब मंत्रिमंडळात असल्यामुळं पाण्याचा तुटवडा कधी आम्हाला भासला नाही. त्यामुळं आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकांनी सुद्धा पाणी मागणी अर्ज केला पाहिजे, अशी माझी भावना आहे. आता काही लोकांच्या आम्ही बाईट घेत असताना असं कळतंय की जे धरण केलेलं आहे किंवा ग्रामीण रुग्णालय झालंय, हे सगळ्या सुधारणा शरदराव पवारांनीच केलेल्या आहेत. साहेबांना जर जनतेने निवडून दिलं नसतं आणि साहेब जर मंत्री झाले नसते किंवा पवारसाहेबांनी संधी दिली नसती, पवारसाहेबांनी संधी कधी दिली का आंबेगाव तालुक्यातील जनतेनं साहेबांना भरघोस मतांनी निवडून दिलं. आणि त्याच्या अगोदर 15 वर्ष आदरणीय किसनराव बानखेडे ह्या तालुक्याचं नेतृत्व करत होते. त्यावेळेस नाही, परंतु लोकांना एक हुशार बुद्धिमान माणूस मिळाला म्हणून त्यावेळेस साहेब निवडून आले. निवडून आल्याच्या नंतर 95 साली पुन्हा एकदा लोकांनी विश्वास ठेवला, साहेबांना निवडून दिलं आणि साहेब 99 साली मंत्री झाले. ज्या वेळेस 3 वेळा साहेब निवडून गेले, म्हणजे 89, 95 आणि 2099 आणि 99ला संधी मिळाली साहेबांना मंत्रिपदाची. आणि माझं पुढं जाऊन एक सांगणं आहे का शरद पवार साहेबांनी निश्चितपणाने संधी दिली साहेबांना, पण जी संधी दिली ती संधी कुणालाही नाही दिली, त्या कॅपेबल माणसाला दिली, त्या हुशार माणसाला दिली. आणि साहेब त्या मंत्रिपदाच्या योग्यतेचे होते म्हणून साहेबांनी संधी दिली. आणि साहेबांना ज्या ज्या वेळेस संधी दिली पवार साहेबांनी, त्यावेळेस साहेबांनी काम महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं करून दाखवलं. उच्च तंत्र शिक्षण खातं असं, ऊर्जा खातं अडचणीतलं खातं होतं. त्यावेळेस ज्या वेळेस ऊर्जा खातं अडचणीत आलं, साहेबांनी संधी दिली. अडचणीतलं खातं बाहेर काढण्याचं काम साहेबांनी केलं. त्यानंतर ज्या वेळेस गृहमंत्रीपद अडचणीत आलं, अनिल देशमुखांवर आरोप झाले, गृहमंत्रीपद साहेबांना दिलं, अर्थमंत्रीपद साहेबांना दिलं. साहेबांनी ह्या देशाचा अर्थसंकल्प एक चांगल्या प्रकारचा अर्थसंकल्प मांडला. संधी कुणाला मिळते? ज्या माणसामध्ये गुणवत्ता आहे त्यांना संधी मिळते. साहेब या ठिकाणावर निवडून गेले म्हणून शरद पवार साहेबांनी संधी दिली. आणि जी खाती अडचणीत आली ती खाती अडचणीत बाहेर काढण्याचं काम आदरणीय वळसे पाटील साहेबांनी केले. दुसरी गोष्ट अशी आहे का ज्या खात्याला एवढे 35 वर्ष साहेब राजकीय जीवनामध्ये आहेत, आम्हाला एक अभिमान आहे, व्यवसायाच्या निमित्ताने आम्ही अनेक तालुक्यामध्ये फिरत असतो.
आम्हाला एक अभिमान असा आहे का साहेबांचं चारित्र्य, साहेबांना एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. लोक आता सांगतात ईडी CBI, पण अशी कुठेही चर्चा नाही का साहेबांना ईडीची नोटीस आली, साहेब ईडीच्या ऑफिसला गेलेत, साहेबांच्या छापे पडलेत, ही कोणतीही नाही. निष्कलंक व्यक्तिमत्व असणारे साहेब, म्हणून साहेबांना आंबेगाव तालुक्याच्या जनतेने निवडून दिलं पाहिजे भरघोस मताने, अशी माझी भावना आहे. तुम्ही एवढं सांगताय की एवढी कामं केली, 35 वर्ष साहेबांना राजकारणात आहेत आणि मंत्रिपदही भरपूर वेळा, तरी पण आंबेगाव तालुक्यामध्ये विरोध का होतो? आंबेगाव तालुक्यामध्ये विरोध होण्याचं कारण एक आहे, सर्वसामान्य जनतेचा विरोध साहेबांना अजिबात नाही आहे. गेली 35 वर्ष साहेब सर्वसामान्य जनतेच्यासाठी काम करतायत. आपल्या आंबेगाव तालुक्याचा थोडा विचार केला तर आंबेगाव तालुक्याचा ऊस हा 18 महिने गाळ होत नसायचं. साहेबांनी आंबेगाव तालुक्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली, मागणी केली, तो मंजूर झाला. आदरणीय गोपीनाथराव मुंडे 95 शिवसेनेच्या काळामध्ये तो मुंडे साहेब गृहमंत्री असताना या ठिकाणी उद्घाटनाला आले होते. त्या काळात साहेबांनी तो मंजूर करून आणला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय आणलं, ग्रामीण रुग्णालयाचं आता उपजिल्हा रुग्णालय केले. महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, शासकीय महाविद्यालय कुठेही नाही जे पुण्यासारख्या ठिकाणी, ते ग्रामीण भागातील मुलांना त्याचा लाभ मिळावा म्हणून साहेबांनी सुसज्ज असं औषधी या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आणलं. दुसरी गोष्ट, साहेब काम करत असताना अनेक उद्योग या ठिकाणी उभे केलेत. मंगळवर्धनचा प्रकल्प असू दे, मोवडे फूड प्रकल्प असू दे, असे अनेक प्रकल्प उभे केलेत. ही चर्चा फक्त तुमच्या समाज माध्यमांमधून चालू आहे का साहेबांना विरोध होतोय, साहेबांना विरोध होतोय, पण सर्वसामान्य जी जनता आहे यांना माहीत आहे गावोगावी साहेबांनी कोट्यवधी रुपयाचे निधी, साहेब जर मंत्रिमंडळामध्ये नसते, नुसते आमदार असते तर एवढे निधी आले नसते. हे फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत, उंबऱ्यापर्यंत लांबी रस्ता आणण्याचं काम दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी केलेले. अनेक उद्योग साहेबांनी अनेक उद्योग साहेबांनी आंबेगावमध्ये आणून लोकांना, मग शहर सहकारी बँक असेल, मार्केट कमिटी असेल, सुसज्ज अशी मार्केट कमिटी बनवली. शहर सहकारी बँकेच्या माध्यमातून असेल, आंबे खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून असेल, अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय वळसे पाटील साहेबांनी केलेलं आहे. जनता ही विसरणार नाही. सर्वसामान्य जनतेला हे माहीत आहे काम करणारा माणूस कोण आहे. पूर्वीचा तालुका कसा होता 89 पूर्वीचा आणि 89 नंतरचा तालुका कसा आहे ही जनता जाणून आहे. साहेब माझ्या मते 50,000 मताधिक्याच्या पुढे निवडून येणार आहेत. धन्यवाद.